हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. नूतन रेसिपीजमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर फ्रेंड्स, आज आपण छान मस्त हेल्दी आणि बहुगुणी असं शेवग्याचा पानाची वडी म्हणजे ही मोरिंगा लीव्ज आहे, त्याची आपण वडी करणार आहोत. हिंदीमध्ये त्याला सहजन के पत्ते, जे आपण शेवग्याची शेंगा असतात ना, त्याची पानं आहेत. ही बघा, त्याची पानं घेतली, मी स्वच्छ धुतली आहे आणि मी हलकीशी चिरून घेतली आहे. ही मी कोवळी पानं घेतली आहे. ही मोरिंगाच्या पत्ती आहेत, जे शेवग्याचे पानं, त्याची आपल्याला वडी करायची आहे. तुम्हाला जर वडी करायची नसेल तर ह्याचे पराठे करू शकता, धपाटे करू शकता, थालीपीठ पण करू शकता, किंवा मी ह्याची भाजी पण दाखवली आहे. तर त्या पद्धतीने तुम्ही शेवग्याच्या शेंगाची भाजीसुद्धा करू शकता. तर ना, मी हे शेवगाची पानं घेतलेली आहे. आधी त्याला स्वच्छ धुवून घेतली आणि मी एक दोन वेळा असे कट मारून थोडीशी मी चिरून घेतलेली आहे. आता ह्याच्यामध्ये ना मी ही कोथिंबीर ॲड करते आहे. स्वादाप्रमाणे आपण मीठ ॲड करायचं आहे. आता ह्याच्यामध्ये मी आलं, लसूण, मिरची, कढीपत्ता, त्याची मी व्यवस्थित अशी पेस्ट करून घेतलेली आहे. म्हणजे एकदम फाईन पेस्ट पण नाही, दरदरा वाटून घेतलेला आहे. कारण कढीपत्ता ना कोणी खात नाही मुलं आणि काढून टाकतात, म्हणून आपण चटणीमध्ये पण कढीपत्ता ॲड केला ना तर त्याचे सगळे पोषण मूल्य मुलांना मिळतात. तर मी हे एक मोठा चमचा भरून घेते आहे. तिखट तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. छान असं आधी मिक्स करून घेऊया. आता ना ह्याच्यामध्ये आपण थोडंसं दही ॲड करूया. दह्याने ना खुसखुशीतपणा येतो आणि खूप छान टेस्ट लागते. ऑप्शनल आहे, तुमच्याकडे जर दही अवेलेबल नसेल किंवा नाही ॲड करायचं तर तुम्ही स्किप पण करू शकता. धना जिरा पावडर, थोडीशी लाल तिखट मी ॲड केलेलं आहे, कारण मी हिरवी मिरची ॲड केलेली आहे. तुमच्याकडे जर हिरवी मिरची नसेल किंवा हिरवी मिरचीची पेस्ट नाही ॲड केली तर लाल तिखट तुमच्या आवडीप्रमाणे, तुम्ही किती तिखट खाता त्याप्रमाणे कमी जास्त करू शकता. 1 ते 2 चमचे आपण तीळ घालायचे आहेत. तीळ पण खूपच हेल्दी असतात, म्हणून मी तीळ ॲड केलेली आहे. 1 चमचा चाट मसाला. छान अशी चटपटीत टेस्ट येते. आता ना ह्याच्यामध्ये आपल्याला चण्याचं पीठ ॲड करायचं आहे. आणि हे तांदळाचं पीठ, मी 4 चमचे चण्याचं पीठ ॲड केलेलं आहे, 4 ते 5 चमचे, आणि हे तांदळाचं पीठ 2 चमचे. जर आपल्याला अजून लागेल ना तर आपण आणखी ॲड करूया. जेवढं मावेल ना ह्याच्यात तेवढं आपल्याला पीठ ॲड करायचं आहे. 1 चमचा आपण तेल घेऊया. आता मी या चाळणीला ना तेल लावून ग्रीस करून घेतलेलं आहे. हाताला पण आपण थोडंसं तेल लावून घेऊया, म्हणजे जास्त चिकटणार नाही. असे आपल्याला गोळे करून घ्यायचे आहेत. जास्त पण पीठ नाही ॲड करायचं, नाही तर मग नुसतं पीठ लागेल. जेवढं आपल्याला बाइंडिंग होतं ना तेवढंच आपल्याला पीठ घ्यायचं आहे. आता हे पाणी उकळत ठेवले आहेत ना, त्याच्यावरती आपल्याला हे ठेवायचं आहे आणि हे ताट झाकून ठेवायचं. आणि आपल्याला छान असं 15 ते 20 मिनिटं आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. 15 ते 20 मिनिटानंतर आपण झाकण उघडून बघूया. आता हे बघा, मी 20 मिनिटं शिजवून घेतले छानपैकी. हे बघा, मस्त शिजले आहेत. हे बघा, आता ना तुम्हाला जेवढ्या वड्या पाहिजे असतील तेवढ्या तुम्ही कट करून तुम्ही डीप फ्राय करू शकता किंवा शॅलो फ्राय करू शकता. बाकीच्या वड्या तुम्ही एअरटाईट डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवू शकता. जेव्हा पण छान असं 15 दिवस मस्त टिकतात, खराब होत नाही. फ्रीजमध्ये फक्त ठेवा आणि जेव्हा पण तुम्हाला खायच्या असतील ना तर बाहेर काढा. आधी अर्धा तास नॉर्मल टेम्परेचरमध्ये आले ना वड्या की मग छान अशा तुम्ही तळून खाऊ शकता. ह्या वड्या मी कट करून घेतलेल्या आहेत. आता आपण तळायला घेऊया. तेल टाकलेलं आहे. आपण एक एक वडी आतमध्ये सोडूया. लो टू मीडियम गॅसवरती छान अशा खुसखुशीत होईपर्यंत, खरपूस होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायच्या आहेत. आणि तेला सोडल्या टर्न नाही करायच्या. जरा शिजल्या ना की मग आपण टर्न करूया.
अलगद टर्न करायचे आपल्याला. आणि मी आधी सांगितल्याप्रमाणे जर तुम्हाला डीप फ्राय करायचे नसतील तर थोड्याशा तेलामध्ये शॅलो फ्राय करू शकता. हे बघा छान असे कुरकुरीत आपले झाले आहेत वडी मोरिंगाची. बाकीचे पण आपण तळून घेऊया. आता ह्याच पद्धतीने मी बाकीच्या सगळ्या मोरिंगाच्या वड्या तळून घेते आहे. तर फ्रेंड्स हे बघा मस्त गरमागरम अशा आपल्या मोरिंगा म्हणजे शेवग्याच्या शेंगाच्या वड्या तयार झालेल्या आहे. मोरिंगा वडी खायला खूप छान लागते, खूपच भारी लागते. नक्की तुम्ही ट्राय करा. एकदम खुशखुशीत झाली आहे, खूप छान झाली आहे. तुम्ही नक्की ट्राय करा. आणि मी ना हे टोमॅटो सॉसबरोबर सर्व केलेलं आहे. तुम्ही नुसती पण खाऊ शकता, दह्याबरोबर, कोणत्या पण चटणीबरोबर, हिरवी कोथिंबीरची चटणी, खोबऱ्याची चटणीबरोबर खाऊ शकता किंवा गरमागरम चहासोबत पण ह्या वड्या खूपच छान लागतात. नक्की तुम्ही ट्राय करा. आणि जर तुम्ही नूतन रेसिपीजमध्ये नवीन असाल आणि अजूनपर्यंत आपल्या नूतन रेसिपीजला सबस्क्राईब केलं असेल तर प्लीज नूतन रेसिपीजला सबस्क्राईब करा. आणि सबस्क्राईब करताना बेल आयकॉन नक्की प्रेस करा. त्याच्याने जी पण काही छान छान रेसिपी अपलोड करेन आपल्या चॅनलवरती त्याचा नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल. आणि हे फ्री आहे. आणि शेअर करू शकता तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये, तुमच्या रिलेटिव्समध्ये. तर चला फ्रेंड्स, आता आपण पुन्हा भेटूया अशा छान छान हेल्दी सुंदर रेसिपीसह. तोपर्यंत बाय बाय. आणि हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचा खूप खूप धन्यवाद.